हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे शनिवारचा आणि इथं माझं शनिवारचं 4 वाजेपासूनचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. जास्त दिवस झालं चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नव्हता, रुटीन रेसिपी काही शेअर केलं नव्हतं. तर म्हणलं आज व्हिडिओ पण बनवू आणि आजचं रुटीन पण शेअर करू. मुलांच्या परीक्षा वगैरे चालू होत्या. माझ्या मोठ्या बारक्या मुलाची परीक्षा वगैरे संपली, 12वीची परीक्षा संपलेली आहे. तर आज मी म्हणलं ब्लॉगला पण सुरुवात करू. आज बाहेर पण जाणार आहे, तर तो पण व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मुलासाठी लॅपटॉप घ्यायला जाणार होतो, तर तो पण मी व्हिडिओ आज शेअर केलेला आहे. तर इथं अगोदर तर मी 4 वाजता किचन स्वच्छ करण्यासाठी घेतलं आहे. सकाळी स्वयंपाक हे नाश्ता केलेला, काहीच किचन स्वच्छ करून घेतला नव्हता, असंच ठेवला होता. म्हणलं 4 वाजता सगळं आवरून घेता येईल. आज घरातलं कामं सगळे उरकून घेतले होते, घर वगैरे सगळं स्वच्छ पुसून वगैरे घेतले होते. किचन राहिला होता, फक्त शिगडी फक्त घासून स्वच्छ धुवायची राहिली होती. म्हणलं भांडे वगैरे घासताना धुवून घेता येईल. तर इथं छान असं आपल्या भांड्याच्या साबण आणि कात्याने शिगडी पण घासून धुवून घेतलेली आहे आणि किचन पण इथं घासून धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ सगळं वायपरने पाणी काढून घेतलेलं आहे. पुसूनही घेत नाही मी, असंच वायपरने सगळं किचन क्लीन करून घेत असते. दुपारचं जेवण वगैरे झालेलं होतं, मिस्टर पण आले होते. हा टायमिंग आहे, 4 वाजले होते. 4 वाजताच मी म्हटलं ब्लॉगला पण सुरुवात करू. घरातलं काम पण सगळं उरकलं होतं, फक्त भांडे आणि किचन स्वच्छ करून घ्यायचं. आज मी कामात लवकर उरकले होते, थोडेसे बाहेर पण जायचे त्यामुळं. आणि इथं थोडेसेच भांडे होते दुपारचे जेवणाचे, ते पण इथं घासून घेतलेले आहेत. शिगडीचे स्टँड हे कड्या पण घासून धुवून घेतलेल्या होत्या सगळ्या, ह्या पण सगळ्या लावून घेतलेल्या आहेत. किचनची शिगडीला घासून धुवून घेतली की छान दिसते, नाही तर असं पुसून घेतली की एवढी हे वाटत नाही. मग त्यामुळे तर मी घासून धुवूनच घेत असते. थोडेसेच भांडे पण होते, हे पण म्हणले लगेच घासून घेता येईल. मग थोडे असे ठेवले की थोडे मग जास्त भांडे पडतात, त्यामुळे म्हणले घासून घेऊ. आणि इथं भांडे पण घासण्यासाठी घेतले होते. भांडे घासून घेऊन मला आज कपडे पण इस्त्री मारून घ्यायचं होतं. एक ड्रेस माझाच होता, ते मारायचा होता इस्त्री. आणि भांडे पहिलं घासून म्हणलं मांडणीला पण लावून ठेवू. प्लेटी वगैरे जास्त नव्हते, पातील वगैरे तर काय 1-2च होते, कढई आणि पातील, बाकी नव्हते काय. आज दुपारच्या जेवणामध्ये मी बटाट्याची भाजी छान अशी केली होती आणि भाजी जास्त नव्हती केली. दुपारचं जेवण झालं आणि लगेच कढई वगैरे पण घासून इथं ठेवली होती. म्हणजे शिल्लक अशी काही भाजी आज राहिली नव्हती, थोडीच केली होती. भांडे पण मांडणीला लावून ठेवले लगेच. आणि इथं किचन सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे छान असा. किचन छान म्हणजे स्वच्छ झाला की मग बरं वाटतं असं. आणि इथं एक ड्रेस माझा इस्त्री मारून घेणार होते, त्यासाठी इथंच मी इथं असंच इस्त्री मारून घेत असते, किंवा खाली जे सोफाच्या गादीवर आहे ना तिथंच एक इस्त्री लावून मारून घेऊ म्हणलं. आणि ही अशी एकदम पातळ ओढणी होती, थोडीशी माझ्याकडून हे पण झाली होती, म्हणजे थोडंसं चिटकली होती, कारण पातळ होती. असं पण मला जास्त काय अशी व्यवस्थित इस्त्री मारता येत नाही, पण मी जशी जमत तशीच मारत असते. तर साधे आपलं असं फिरवून घेतली, जशी एवढी अशी छान इस्त्री मारता येत नाही, पण जशी जमत तशी इथं इस्त्री पण मारून घेतलेली आहे. माझा एक ड्रेस इथं इस्त्री करून घेतला. आणि इथं मिस्टर पण घरीच होते, बाहेर जायचे त्यामुळं थांबले होते. आणि दोन्ही मुलं पण सोबतच जाणार होतो, मुलाला लॅपटॉप बघायला जायचा होता. तर इथं जवळ आम्ही राहतो तिथं पण एक होतं शॉप, तिथं म्हणला होता माझा मुलगा तिथं पण एकदा विचारून येतो जवळ असेल तर, नाही तर मग पुण्यातच जाणार होतो आम्ही. तर माझे मोठा मुलगा गेला होता बघण्यासाठी, इथं पण जवळ अशा म्हणजे लॅपटॉप कसं आहे काय. तरी थोडंसं असं चिटकली होती, कारण भरपूरच पातळ ओढणी पण होती. लगेच थोडंसं गरम इस्त्री झाली की लगेच चिटकती. आणि इथं कपडे पण इस्त्री मारून घेतले होते आणि आता म्हटलं आवरून घेऊ. तर आवरेपर्यंत सगळं घरातलं हे ते सगळं उरकूपर्यंत टायमिंग झाला होता, 5-5:30 वाजले होते. आणि माझ्या बारक्या मुलानेच गाडी इथं हे केली होती, बुक केली होती. जाताना त्यांनी उबेर अशी बुक केली होती, छान होती गाडी. जाताना काय असं म्हणजे त्रास वगैरे झाला नाही. मला प्रवास झाला पण थोडा पण असं सहन होत नाही, कुठले कधी बाहेर जास्त जाणं येणं होत नाही, त्यामुळं थोडं पण बाहेर गेले की मला त्रास होतो. पण ह्या गाडीमध्ये काय असं झालं नाही, जवळच होतं. तसं तर पुण्यातच जायचं होतं, पण मोठे मुलं झालेत, गाडीवर जाण्यापेक्षा गाडीच असं बुक करून गेलो होतो.
तर इथं शॉपमध्ये अगोदरच माझा मुलगा म्हणजे बघून गेला होता लॅपटॉप वगैरे किती काय प्राईज आहे, कसं आहे, इथं ऑफर कशी आहे, काय आहे. तर इथं त्यानंतर मी, माझे मिस्टर आणि माझा बारका मुलगा, आम्ही चौघं पण आलो होतो. म्हणजे तर छान होतं इथं शॉप, असं फ्रीज वगैरे पण होते. म्हणजे घरातल्या आपल्या इलेक्ट्रिक वस्तू घेण्यासाठी तर चांगलंच होतं. नवीन पण असे बघण्यासाठी भेटत होते. तर इथं मी फ्रीज पण बघितला होता. माझं जे आता वापरते ते फ्रीज थोडा खराबच झालेला आहे. तर म्हणलं एखादा बघू नंतर घेता येईल फ्रीज. तर मिक्सर वगैरे पण छान होते. पण आधी मला फ्रीज पण घ्यायचा होता, पण आता नाही घेणार, पण नंतर घेता येईल म्हणलं. फक्त मी बघितल्या सगळ्या वस्तू वगैरे कशा आहेत, छान होत्या. मिक्सर पण आणि जे आपल्या घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू होत्या त्या पण. आणि त्यानंतर हा लॅपटॉप माझ्या मोठ्या मुलाला घेतलेला आहे, त्याच्याच आवडीने म्हणजे घेतलेला आहे. ते आता मुलांना जास्त करून ह्यातलं म्हणजे माहिती आहे. मला तर एवढं माहीत नाही लॅपटॉपचं, पण जे दोन्ही मुलांना जे आवडतं ते असं बघून त्यांनी घेतलेलं आहे. आणि ह्याच्यावरती एक लॅपटॉपवरती बॅग फ्री दिली होती. आणि हे विजय सेल इथं आलो होतो आम्ही पुण्यामध्ये. भरपूर टाईम गेला. इतके म्हणजे 2-2.5 तास तर गेले असतील, 2.5-3 तास तर गेले असतील. हा टायमिंग होता, 9:30 वाजले. बाहेर येऊन थांबलो होतो. एक गाडी मुलाने बुक केली होती, ती कॅन्सल झाली. मग दुसरी बुक केली होती, ओलावरून बुक केली होती. तर हे म्हणले मीटरवरती येईल तर चालेल म्हणलं मग आता, कारण टाईम पण जास्त झाला होता. त्यामुळं इथं आम्ही ही गाडी बुक केली आणि घरी आलो. घरी पण यायला भरपूर उशीर झाला होता. 10:30 वाजले होते घरी येताना पण. आणि मग घरी आल्यानंतर थोडासा बसले आणि नंतर मग स्वयंपाक केला नाही. इकडं आम्ही बाहेरच आलो होतो. घराजवळच होतं हे हॉटेल, म्हणजे थोडंसं एक 5-10 मिनटाच्या अंतरात. तर इथं गेलो होतो. तर इथं मग मी, मिस्टर आणि 2 मुलं असं बाहेरच आज जेवण केलं होतं. आणि आजचा ब्लॉग पण शेअर केलेला आहे. म्हटलं चला आजचं ब्लॉग पण सुरुवात करू आणि लॅपटॉप असं घेतलं आहे ते पण शेअर करू. तर हे मुलांच्याच आवडीची अशा छान भाजी पण मागवली होती त्यांनी आणि नान मागवले होते हे. आणि जेवण पण छान होतं इथल्या हॉटेलमधलं. भाजी पण ही छान होती. आणि माझं होतं व्हेज घेऊ, पण मुलं म्हणले नॉनव्हेज, आपण नॉनव्हेजच घेऊ. तर छान इथं आज नॉनव्हेज असं चिकनची भाजी घेतली होती. आणि जेवण पण सगळ्यांचं झालं होतं, मुलांचं पण, मिस्टर पण. असं बाहेरच आज जेवण केलं. घरी स्वयंपाक करण्यापेक्षा म्हणलं आज बाहेरच करू जेवण पण. आणि बाहेरून आलं की मग असं कधी नको वाटतं काय करायचं, त्यामुळे म्हणलं चला बाहेरच जेवण करू. तर ही भाजी होती आणि बिर्याणी पण घेतली होती. तर जेवण वगैरे छान झालं होतं. तर हे जाईका हॉटेल आहे, तिथं आलं होतं. 12 वाजून गेले होते घरी जातानाच. तर आजचं रुटीन शेअर केलं आहे. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.